शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करणं, तिथली स्वच्छता ठेवणं, तिथं आलेल्या लोकांची चा पाहुणचार करणं, त्यांना पूर्ण गडाची माहिती देणं, हे 70ला पण हीच लोक करत होती. ही जन्माला पण आली नव्हती ही लोक आताची. जे कोणी आता वाद निर्माण करतायत किंवा त्यांना नोटीस पाठवा, त्यांना तिथून हुसकावून लावा, अरे तेच आहेत की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची काळजी घेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जीवापाड जपणारी ती सगळी टीम आहे. त्यामुळे काही लोकांनी नोटीस काढलेल्या आहेत चुकीच्या पद्धतीनं. मी त्या घटनेचा अत्यंत निषेध करतो. वाघ्याचा पुतळा काढा, अरे वाघ्याचा पुतळा कधी बसवलाय? मग तेव्हा काही इतिहास संशोधक नव्हते का? त्यांनी आक्षेप घेतला असता का नसता? अशा पद्धतीनं ज्या चुकीच्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे, हे खरं तर मनाला वाईट वाटतं. अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे परमभक्त आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढे जावा यासाठी अनेक धनगर योद्ध्यांनी स्वतःला खपवून घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण सरदार म्हणून त्यांनी काम केलेले अनेक लोक आहेत. आणि तो परिसर तर हिरकणवाडी वगैरे ते सगळं परिसर हा तर शिवाजी महाराजांच्या या इतिहास निर्माण करण्याच्या कामामध्ये अत्यंत अग्रेसर होता. आमची मेंढ्या राखणारी लोक सुद्धा गुप्तहेराचं काम करायची सगळी. आता मेंढ्या राखणारी लोक म्हटल्यावर ते शत्रू त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, अरे हे मेंढ्या राखतोय, पर ते तिथून कुणाच्या हालचाली काय चालू आहेत, कशा चालू आहेत, ते महाराजांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही सगळी लोक करायची. आणि त्यामुळे त्या सगळ्या लोकांना आणि ज्यांनी नोटीस काढले त्या विभागाला माझं आपल्या इथून नम्र त्यांच्याकडे सांगणं आहे, त्यांच्याकडे विनंती आहे, अरे बाबांनो त्या लोकांना तुम्ही तिथं चुकीच्या पद्धतीनं नोटीस देऊ नका, त्यांची तुम्ही काळजी घ्या. तेच खरे शिवभक्त आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत.